आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। विदर्भातील महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात। काँग्रेसला 6, ठाकरे गटाला 2, राष्ट्रवादीला 1 आणि वंचितला 1 जागेचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात। आजच्या बैठकीमध्ये फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेले सर्वेक्षण आज संपणार। 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या। मागासवर्ग आयोगाच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना। बारामतीमध्ये रोहित पवारांच्या ईडी कारवाई विरोधात शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांकडून बांगड्या फोडत कारवाईचा निषेध व्यक्त। मोवियातील 3 पैकी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार। तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती। येत्या 5 फेब्रुवारीपासून ओबीसींच्या जनजागृतीसाठी काढणार महाएल्गार रथयात्रा। नांदेडच्या माहूर गडापासून रथयात्रेला सुरुवात करणार। ठाकरे गटाला धक्का, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश। आमदारकी गेल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकलं, सूर्यकांत दळवींची उद्धव ठाकरेंवर टीका। खासदार सुनील तटकरे यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर भाजप लवकरच रायगडमध्ये शक्तीप्रदर्शन करणार, सूत्रांची माहिती। आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल। कल्याणचे कार्यकर्ते दुर्गेश बागुलसोबत फोनवर बोलताना गायकवाडांची भुजबळांना शिवी। रायगड दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची भेट घेतली। रेवदंडामधील निवासस्थानी झाली भेट। सांगलीमध्ये उदय सामंतांकडून अनिल बाबर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। अनिल बाबर यांची शेवटची आठवण सांगत मंत्री उदय सामंत भाऊक। जळगावच्या अमळनेरमध्ये आज 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन। लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मनोज जरांगे 5 महिन्यानंतर अंतरवाली सराटीमधल्या घरी पोहोचले। मराठा आरक्षणासाठी जरांगे 5 महिने घरापासून दूर होते। जरांगेंचं जल्लोषात स्वागत। नागपूर पोलिसांकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना अनोख्या पद्धतीने निरोप। मिरवणूक काढत अमितेश कुमार यांच्यावर फुलांचा वर्षाव। हापूसच्या 480 पेट्या वाशीमधल्या बाजारामध्ये दाखल। सिंधुदुर्ग आणि श्रीवर्धन इथून आंब्याची आवक, डझनाला 6 ते 11 हजार रुपये इतका भाव। पुढील 15 दिवसांमध्ये अमरावतीच्या बेलोरो विमानतळावर होणार नाईट लँडिंगची सोय। नाईट लँडिंगचे 50% काम पूर्ण। अमरावती जिल्ह्यातही सोयाबीनचे दर घसरले। फक्त तिवसा इथल्या केंद्रावरच सोयाबीनची हमीभावानं खरेदी सुरू। 3 तासामध्ये 200 क्विंटल सोयाबीनची खरेदी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये गाई म्हशी आणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको। महापालिकेच्या हद्दीमधील पाणंद रस्त्यांसाठी 4 दिवसांपासून आंदोलन। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे।